रामकृष्ण हरी माऊली. तर बघा ह्या शेंगा बघितल्या ना कशाच्या आहे. तर ह्या आहे बाबळीच्या शेंगा. तर बाबळीच्या शेंगा या आणि हे बाबळीचं झाड तर आमच्या शेतामध्ये आहे. तर खूप लांब शेत आहे. तर त्या शेतात हे झाड मला दिसलं. तर म्हटलं मग चला तुम्हाला पण सांगू. या शेंगा याला बबूल बबूल म्हणतात बरं का. या बाबळीच्या शेंगांना बबूल म्हणतात. तर ही आपण दररोज सकाळी जी पेस्ट आपण ब्रश करण्यासाठी वापरतो ना, तर ती टूथपेस्ट वापरतो ना, तर त्याच्यामध्ये हा बबूलचा वापर केलेला असतो. तुम्ही बबूल टूथपेस्ट वापरतात ना, तर त्याच्यामध्ये असा याचा वापर केलेला असतो. तर बघा हे झाड आमच्या शेतामध्ये दिसलं मला, म्हणून म्हटलं मग चला तुमच्यासोबत 2 शब्द बोलू. तर बघा खूप आयुर्वेदिक झाड आहे बरं का हे बाभळीचं पण. त्याला पण असे मोठमोठे सुळ्यावानी काटे असतात आणि ते पायात पण घुसतात. तर या शेंगा बघा शेळ्यासुद्धा आवडीनं खातात या शेंगायला. तर या शेळीचा आवडतीचा पदार्थ आहे शेंगा म्हणजे. तर चला मग रामकृष्ण हरी.